उत्तर प्रदेश राज्यातील मेरठ जिल्ह्यामध्ये रामपूर नावाचे एक छोटे गाव आहे. या गावामध्ये गणपत पाटील नावाचा एक म्हातारा माणूस राहत होता. गणपत पाटीलकडे 3-4 जनावरे होती. तो दररोज त्या जनावरांची मनापासून काळजी घ्यायचा. रोज सकाळी तो शेतात जाऊन त्यांच्यासाठी हिरवा चारा कापून आणायचा. तो चारा तो जनावरांना खाऊ घालायचा. त्यानंतर जनावरांकडून मिळणारं दूध काढून गावातील दूध संकलन केंद्रावर विकायला नेत असायचा. त्या दुधातून जे काही पैसे मिळायचे त्यावरच तो आपल्या संपूर्ण घराचा खर्च भागवत होता. गणपत पाटीलच्या घरात त्याच्या 2 सुना आणि एक नात राहत होती. मोठ्या सुनेचं नाव वैशाली होतं, तर धाकट्या सुनेचं नाव स्वाती होतं. दोघीही दिसायला अत्यंत सुंदर आणि सुस्वभावी होत्या. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या आयुष्यात आनंद नावाला देखील उरला नव्हता. त्या दोघी सतत चिंतेत आणि दुःखामध्ये दिवस काढत होत्या. याचं कारण म्हणजे सुमारे 6 महिन्यापूर्वी त्यांच्या दोघींचा नवरा शेतात मजुरी करण्यासाठी गेले असताना विषारी साप चावल्याने त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर दोघीही कमी वयात विधवा झाल्या. त्यानंतर त्या आपल्या सासऱ्याच्या आधारावर त्याच घरात राहू लागल्या. मोठी सून वैशाली, हिला राणी नावाची एक मुलगी होती. राणी ही 11वीमध्ये शिक्षण घेत होती. अभ्यासात राणी खूप हुशार होती. पुढे जाऊन शिक्षण घेऊन ती स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि आईचं आयुष्य बदलायचं हेच राणीचं स्वप्न होतं. पण नियतीने तिच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. तोपर्यंत या कुटुंबात सर्व काही वरवर ठीक चाललं होतं. पण गणपत पाटीलच्या दोन्ही मुलांच्या मृत्यूनंतर त्याच्या स्वभावामध्ये हळूहळू मोठा बदल होऊ लागला. तो गावचे सरपंच भाऊसाहेब याच्यासोबत जास्त वेळ घालू लागला. त्यांच्यासोबत बसून त्याने दारू पिण्यास सुरुवात केली आणि काही दिवसात त्याला दारूचं व्यसन लागलं. हळूहळू तो पूर्णपणे दारूच्या आहारी गेला. दारूच्या नशेमुळे त्याच्या विचारांमध्ये आणि वागण्यामध्ये मोठा बदल झाला. पुढे जाऊन तो सरपंच भाऊसाहेब याच्या संगतीत राहून आपल्या कुटुंबाच्या आयुष्यात असे काही भयानक निर्णय घेणार होता ज्याची कल्पना त्या घरातील कोणालाच नव्हती. अशा प्रकारे काही दिवस निघून गेले. एके दिवशी सकाळी साधारण 8:30 वाजण्याच्या सुमारास गणपत पाटील घरात बसला होता. त्याचवेळी त्याची मोठी सून वैशाली स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. थोड्याच वेळात तिने आपल्या सासऱ्यासाठी ताट वाढलं आणि त्याच्या समोर आणून ठेवलं. वैशाली समोर उभी राहिल्यानंतर गणपत तिच्याकडे बारकाईने पाहू लागला. त्या दिवसापासून त्याच्या मनात स्वतःच्या सुनेबद्दल अयोग्य आणि विकृत विचार निर्माण होऊ लागले. इतक्यात वैशालीची मुलगी राणी आपल्या आजोबांकडे आली आणि म्हणाली, आजोबा, माझा शाळेचा ड्रेस खूप जुना झाला आहे. तो फाटला देखील आहे. मला नवीन ड्रेस घ्यायचा आहे. कृपया काही पैसे द्या. हे ऐकताच गणपत पाटील म्हणाला, माझ्याकडे सध्या 1ही रुपया नाही. तुला पैसे कुठून देऊ? हे ऐकून राणी खूप निराश झाली. काही वेळाने ती उदास मनाने शाळेसाठी निघून गेली. राणी शाळेत गेल्यानंतर काही वेळाने गणपत पाटीलने मोठ्या आवाजात वैशालीला हाक मारली, वैशाली, घरचं काम लवकर आटप. आज आपल्याला जनावरांसाठी चारा आणायला शेतात जावं लागेल. त्यावर वैशाली म्हणाली, बाबा, पण चारा कोणाच्या शेतातून आणायचा? आपलं स्वतःचं शेत तर नाही. गणपत म्हणाला, गावचे सरपंच भाऊसाहेब यांच्या शेतातून चारा कापू. मी त्याची आधीच परवानगी घेतली आहे. वैशाली म्हणाली, ठीक आहे बाबा, मी आधी घरचं काम पूर्ण करते, मग आपण दोघेजण मिळून शेतात जाऊ. तेवढ्यात धाकटी सून स्वाती देखील तिथे आली आणि म्हणाली, बाबा, घरातील धान्य आणि किराणा जवळजवळ संपलाय. घरात खाण्यापिण्यासाठी काही उरलं नाही. आता काय करायचं? गणपत पाटील काही क्षण शांत राहिला आणि मग हळू आवाजात म्हणाला, स्वाती, माझ्याकडे सध्या 1ही रुपया नाही. घरासाठी किराणा कसा आणू हेच मला समजत नाही. हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. अर्धा तास उलटून गेला. गणपत पाटील पुन्हा मोठ्या आवाजात वैशालीला म्हणाला, चल वैशाली, आता शेतात जाऊ. जनावरांसाठी चारा कापून आणायचा आहे. वैशालीने घरचं उरलेलं काम आवरलं आणि ती आपल्या सासऱ्यासोबत शेताच्या दिशेने निघाली. दोघेही रस्त्याने चालत असताना घरच्या गरिबीबद्दल बोलत होते. गणपत पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगत होता, कसंही करून एखादा मार्ग निघायला हवा, नाहीतर ही गरिबी आपला पिच्छा काही सोडणार नाही.
वैशाली शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती. थोड्याच वेळात दोघे गावचे सरपंच भाऊसाहेब यांच्या शेतात पोहोचले. तिथे जाऊन त्यांनी जनावरांसाठी हिरवा चारा कापायला सुरुवात केली. काही वेळ शांततेत काम सुरू होतं. तेवढ्यात गावचे सरपंच भाऊसाहेब शेतात आले. त्यांनी दुरूनच वैशालीला चारा कापताना पाहिलं. तिच्याकडे काही क्षण निरखून पाहिल्यानंतर ते त्याच्याजवळ आले. ते म्हणाले, वैशाली, एवढ्या तरुण वयात दिवसभर उन्हात कष्ट करून काय मिळणार आहे? तुझ्या घरची परिस्थिती मला माहिती आहे. वैशालीने त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे उत्तर दिलं, सरपंच साहेब, आमच्या नशिबात जे लिहिलंय तेच चाललंय. गरिबी आमचा पाठलाग सोडत नाही. भाऊसाहेब म्हणाले, काळजी करू नको. योग्य मार्ग मिळाला तर तुमच्या घराची परिस्थिती बदलू शकते. हे बोलून ते गणपत पाटील जवळ गेले. त्याच्या हातात दारूची बाटली होती. ते म्हणाले, गणपत, तुझ्यासाठी खास आणलं आहे. चल थोडा वेळ बसूया. गणपतने लगेच होकार दिला. दोघे बाजूला जाऊन बसले आणि दारू प्यायला सुरुवात केली. काही वेळातच दोघांना चांगली नशा चढली. नशेच्या भरात भाऊसाहेब म्हणाले, गणपत, तुझ्या घरची खूप गरिबी आहे, पण ती दूर होऊ शकते. गणपत आश्चर्याने विचारलं, कशी? भाऊसाहेब थोडा वेळ शांत राहिले आणि मग म्हणाले, याबद्दल आधी तुझ्याशी बोलायचं होतं. त्यांच्या या बोलण्यामुळे गणपत विचारात पडला. त्याला जाणवत होतं की सरपंच काहीतरी मोठी गोष्ट बोलणार आहे. शेतात काम करणारी वैशाली त्यांच्यापासून थोड्या अंतरावर होती. गणपतचं पूर्ण लक्ष आता सरपंचाच्या बोलण्याकडे होतं. भाऊसाहेब पुढे काय बोलणार होते याची त्याला उत्सुकता लागली होती. भाऊसाहेब काही क्षण शांत बसले. त्यानंतर त्यांनी गणपत पाटलाकडे पाहत गंभीर आवाजात म्हटलं, गणपत, तुझ्या घरात इतकी गरिबी आहे की 2 वेळचं जेवणही व्यवस्थित मिळत नाही. पण इच्छा असेल तर ही परिस्थिती बदलू शकते. गणपतने लगेच विचारलं, कसा मार्ग आहे? भाऊसाहेब आजूबाजूला पाहू लागले आणि मग हळू आवाजात म्हणाले, तुझी मोठी सून वैशाली खूप सुंदर आहे. तिच्याशी मला काही वेळ एकांतात बोलायचं आहे. त्या बदल्यात मी तुला 10,000 रुपये देईल. हे ऐकताच गणपत काही क्षण शांत बसला. त्या क्षणी त्याच्या मनात गरिबीपेक्षा पैशाचा मोह जास्त जागा करू लागला. तो म्हणाला, मी आधी वैशालीसोबत बोलून पाहतो. ती तयार झाली तर पुढचं पाहू. भाऊसाहेबाच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित उमललं. थोड्या वेळात गणपत उठला आणि वैशाली चारा कापत असलेल्या ठिकाणी गेला. तो तिच्याजवळ उभा राहिला आणि म्हणाला, वैशाली, आपल्या घराची अवस्था तुला माहिती आहे. घरात धान्य नाही, पैसे नाही. राणीच्या शिक्षणासाठी देखील आपण काही करू शकत नाही. वैशाली म्हणाली, हे सगळं खरं आहे बाबा, पण आपण मेहनत करून जगू. गणपतने पुन्हा तिला समजावण्याचा प्रयत्न केला. भाऊसाहेब म्हणत होते की ते आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करू शकतात, आपल्या अडचणी कमी करू शकतात. वैशालीने आश्चर्याने विचारलं, कशाच्या बदल्यात? गणपतने खाली क्षण मान घातली आणि मग त्याचा प्रस्ताव सांगितला. हे ऐकताच वैशालीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, बाबा, तुम्ही माझ्यासोबत अशी अपेक्षा कशी करू शकता? मी या घराची सून आहे. गणपत म्हणाला, मी तुला जबरदस्ती करत नाही, पण घरातील परिस्थिती बघ. राणीचं शिक्षण, तिचं भवितव्य, घरचा खर्च, हे सगळं कसं चालणार? वैशाली काही बोलली नाही. तिच्या मनात एकीकडे स्वाभिमान होता तर दुसरीकडे मुलीचं शिक्षण आणि घरची गरिबी होती. बराच वेळ विचार केल्यानंतर ती शांतपणे म्हणाली, जर माझ्या एका निर्णयामुळे घरातल्या अडचणीचा काळ कमी होणार असेल तर मी त्याचा विचार करेल, पण ही गोष्ट कुणालाही कळता कामा नाही. हे ऐकताच गणपतच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. तो ताबडतोब सरपंच भाऊसाहेबाकडे गेला. तो म्हणाला, मी तिच्याशी बोललो आहे. आज रात्री ती तुमच्या घरी येईल. भाऊसाहेबांनी लगेच त्याला आश्वासन दिलं ते त्याच्या घराला आर्थिक मदत करतील. त्यानंतर गणपत आणि वैशाली पुन्हा चारा कापू लागले. काही वेळाने त्यांनी जनावरांसाठी पुरेसा चारा बांधला आणि दोघेही गावाकडे परत निघाले. संध्याकाळपर्यंत वैशालीने नेहमीप्रमाणे घरचं सगळं काम केलं. तिने स्वयंपाक केला. सर्वांनी एकत्र बसून जेवण केलं. रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास तिने मुलगी राणीला झोपायला सांगितलं. राणी, उद्या शाळेला जायचं आहे, आता झोप, असं ती मुलीला म्हणाली. थोड्या वेळात घरातील सगळेजण झोपले. मात्र वैशालीच्या डोळ्याला झोप येत नव्हती. तिच्या मनात दिवसभर झालेल्या गोष्टीचा विचार सुरू होता. रात्री उशिरा ती शांतपणे घराबाहेर पडली आणि गावातील सरपंच भाऊसाहेबाच्या घराच्या दिशेने निघाली.
त्या रात्रीनंतर तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी बदलणार होत्या आणि पुढे या निर्णयाचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागणार होते. रात्री उशिरा वैशाली सरपंच भाऊसाहेबाच्या घरासमोर जाऊन थांबली. काही क्षण ती दाराबाहेर उभी राहिली. तिच्या मनात अनेक विचार सुरू होते. एका बाजूला घरची गरिबी, मुलगी राणीचं भविष्य आणि दुसऱ्या बाजूला स्वतःचा स्वाभिमान. तिने हळूच दरवाजावर टकटक केली. काही क्षणांनी भाऊसाहेबाने दरवाजा उघडला. दारात वैशालीला पाहताच त्याने तिला घरात येण्यास सांगितलं. वैशाली शांतपणे आत गेली. दोघांमध्ये बराच वेळ घरच्या परिस्थितीबद्दल चर्चा झाली. भाऊसाहेबांनी तिला पुन्हा एकदा आर्थिक मदतीचं आश्वासन दिलं. त्या रात्रीनंतर त्यांच्या भेटीगाठी सुरू राहिल्या आणि या संबंधामुळे वैशालीला वेळोवेळी काही पैसे आणि दागिने मिळू लागले. त्या पैशांचा उपयोग ती घरखर्चासाठी करू लागली. हळूहळू घरातील आर्थिक परिस्थितीत थोडाफार बदल दिसू लागला. घरात किराणा येऊ लागला. राणीसाठी नवीन कपडे घेण्याची तयारी सुरू झाली. वैशालीला वाटू लागलं आता तिच्या मुलीचं शिक्षण तरी थांबणार नाही. पण तिला अजिबात कल्पना नव्हती की तिच्या मार्गावर चालत होती तो पुढे संपूर्ण कुटुंबासाठी मोठे संकट घेऊन येणार होता. काही दिवस असे निघून गेले. एक दिवस सकाळी साधारण 9 वाजण्याच्या सुमारास गणपत पाटीलने वैशालीला हाक मारली. वैशाली, आता आपल्या हातात थोडे पैसे आले आहे. स्वातीला आणि राणीला काही पैसे दे. त्या दोघी शहरात जाऊन कपडे आणि घरासाठी लागणारं थोडं सामान घेऊन येतील. वैशालीने घरात जाऊन सुमारे 5,000 रुपये आणले आणि स्वातीच्या हातात दिले. ती म्हणाली, स्वाती, राणीला घेऊन शहरात जा. तिच्यासाठी शाळेचे कपडे घे. तुझ्यासाठी काही घे आणि घरासाठी जे आवश्यक आहे ते देखील घेऊन ये. हे ऐकून स्वाती आनंदी झाली. काही वेळातच ती राणीला घेऊन शहराकडे रवाना झाली. घरात आता फक्त गणपत आणि वैशाली दोघंच उरले होते. गणपत बराच वेळ शांत बसला होता, पण त्याच्या मनात वेगळेच विचार सुरू होते. गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे त्याची विचारसरणी पूर्णपणे बदलली होती. त्याच्या मनात आपल्या सुनेबद्दल अयोग्य अपेक्षा निर्माण होऊ लागल्या होत्या. थोड्या वेळाने वैशालीने घरातील सगळे कामं पूर्ण केली आणि आपल्या खोलीत थोडा आराम करण्यासाठी गेली. गणपतने हळूच मुख्य दरवाजा लावून घेतला. त्यानंतर तो वैशालीच्या खोलीबाहेर जाऊन थांबला. काही क्षणांनी तो आतमध्ये गेला. वैशालीने त्याला पाहताच आश्चर्याने विचारलं, बाबा, काही काम होतं का? गणपत तिच्याशी अशा विषयावर बोलू लागला. त्यामुळे वैशाली आता पूर्णपणे हादरून गेली. तिने त्याचा प्रस्ताव ठामपणे नाकारला आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की ते चुकीचा विचार करत आहे. पण गणपत आपल्या मतावर ठाम होता. त्याने घरातील परिस्थिती, पैशांची गरज आणि इतर कारणे पुढे करत तिच्यावर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला. वैशाली अत्यंत अस्वस्थ झाली. तिला जाणवत होतं की परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे. तिने कसाबसा तो प्रसंग टाळला, पण त्या दिवसानंतर तिच्या मनातील भीती आणखी वाढली. त्या घटनेनंतर गणपतच्या मनात आणखी एक विचार आला. त्याने ठरवलं की आता स्वातीला देखील या जाळ्यात ओढायचं. त्यामुळे घरात आणखी पैसे येतील आणि त्याला स्वतःलाही काही कष्ट करावे लागणार नाही. याच विचाराने तो पुढची योजना आखू लागला. काही दिवस उलटून गेले. गणपत पाटीलच्या मनात एकच विचार सतत फिरत होता. घरात पैसा येत असल्यामुळे त्याचा लोभ दिवसेंदिवस वाढत होता. त्याला आता मेहनत करून उदरनिर्वाह करण्यापेक्षा इतरांच्या आयुष्याचा गैरफायदा घेणं सोपं वाटू लागलं होतं. एके दिवशी संध्याकाळी तो वैशालीला म्हणाला, आपल्या घरातला सगळा खर्च तू एकटी सांभाळतेस, पण असं किती दिवस चालणार? स्वातीला देखील काहीतरी करावं लागेल. वैशालीने शांतपणे विचारलं, ती काय करणार? तिला कोणतं काम मिळणार? गणपत म्हणाला, तू तिच्यासोबत बोल. सरपंच भाऊसाहेब तिचीही मदत करतील. त्यामुळे घरात जास्त पैसे येतील. हे ऐकताच वैशाली काही क्षण गप्प राहिली. तिला गणपतच्या बोलण्यामागचा खरा हेतू समजला होता. सुरुवातीला तिने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण गणपत सतत घरच्या गरिबीचं कारण पुढे करत राहिला. त्या रात्री जेवण झाल्यानंतर वैशालीने स्वातीशी बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, स्वाती, आपल्या घराची परिस्थिती तुला माहितीच आहे. रोजच्या खर्चासाठी आपल्याला किती अडचणी येतात. स्वातीने मान हलवली. हो ताई, पण आपण दुसरा काही मार्ग शोधू शकतो. वैशाली काही क्षण शांत राहिली. नंतर तिने सरपंचांकडून आर्थिक मदत मिळत असल्याचं सांगितलं. मात्र त्यामागे काही अट असल्याचंही तिने स्पष्ट केलं. हे ऐकताच स्वाती हादरली. नाही ताई, मला हा मार्ग योग्य वाटत नाही. वैशाली तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागली.
मी तुला जबरदस्ती करत नाही, पण घरची परिस्थिती बघ. राणीचं शिक्षण, घरचा खर्च, औषधं सगळं कसं भागवायचं. स्वाती ही संभ्रमात पडली. तिला काही सुचत नव्हतं. एका बाजूला गरिबी होती तर दुसऱ्या बाजूला स्वतःचा स्वाभिमान होता. पुढचे काही दिवस घरात याच विषयावर चर्चा सुरू राहिली. गणपत सतत स्वातीवर मानसिक दबाव टाकत होता. भाऊसाहेब देखील गणपतशी वारंवार संपर्क साधत होते आणि घराला आर्थिक मदत करण्याचं आमिष दाखवत होते. शेवटी परिस्थितीसमोर हतबल झालेली स्वाती या दबावाखाली आली. तिच्या मनात भीती आणि अस्वस्थता होती, पण घरासाठी काहीतरी करावं लागेल अशी भावना तिच्या मनात निर्माण झाली. गणपतने ही गोष्ट भाऊसाहेबाला सांगितली. हे ऐकताच भाऊसाहेब म्हणाले, काळजी करू नको, तुमच्या घराची जबाबदारी मी घेईन. त्या दिवसानंतर घरात थोडे अधिक पैसे येऊ लागले. किराणा, कपडे आणि इतर गरजेच्या वस्तू आणल्या जाऊ लागल्या. वरवर पाहता घरची आर्थिक परिस्थिती सुधारत असल्यासारखी दिसत होती. पण या पैशांमागे वाढत चाललेला लोभ, स्वार्थ आणि चुकीचे निर्णय संपूर्ण कुटुंबाला अशा वळणावर घेऊन जात होते जिथून परत येणं जवळजवळ अशक्य होणार होतं. राणीला मात्र या सगळ्या गोष्टींची अजूनही कल्पना नव्हती. तिचं संपूर्ण लक्ष शिक्षणावर आणि आपल्या भविष्यावर होतं. पण तिच्या नकळत तिच्या आयुष्यातही एक मोठं वादळ जवळ येत होतं. अशा प्रकारे जवळजवळ 1 महिना निघून गेला. एके दिवशी सकाळी साधारण 9 वाजण्याच्या सुमारास राणी आपल्या आई वैशालीजवळ आली आणि आनंदाने म्हणाली, आई, आता शाळेला सुट्ट्या लागल्या आहे. उद्यापासून मीही तुझ्यासोबत आणि आजोबांसोबत शेतात येईल. जनावरांसाठी चारा आणायला आणि लाकडं गोळा करायला मला पण यायचं आहे. वैशाली तिच्याकडे पाहून हसली आणि म्हणाली, ठीक आहे, पण काम खूप असतं. जमणार तर नाही ना? राणी आत्मविश्वासाने म्हणाली, नाही आई, मी सांभाळेल काम. दुसऱ्या दिवशी सकाळी गणपत, वैशाली आणि राणी तिघेही सरपंच भाऊसाहेबांच्या शेतात चारा कापण्यासाठी गेले. हे काम करत असताना काही वेळाने भाऊसाहेब तिथे आले. त्याची नजर नात राणीवर पडली. राणी आता मोठी होत होती. अभ्यासू, निरागस आणि सुस्वभावी मुलगी होती. भाऊसाहेब काही क्षण तिच्याकडे पाहत राहिले. त्यानंतर ते गणपतला बाजूला घेऊन गेले. नेहमीप्रमाणे दोघेही झोपडीजवळ बसले. गणपतने पुन्हा दारू काढली आणि दोघं बोलत बसले. काही वेळानंतर भाऊसाहेब गंभीर आवाजात म्हणाले, गणपत, तुझी नात आता मोठी झाली आहे. गणपतने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. भाऊसाहेब पुढे म्हणाले, तिच्या भविष्याबद्दल विचार करायला हवा. सुरुवातीला गणपतला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही, पण काही क्षणातच भाऊसाहेबाने असा प्रस्ताव मांडला ज्यामुळे वातावरण पूर्णपणे बदललं. त्यांनी पैशाचं मोठं आमिष दाखवत राणीसोबत अयोग्य मागणी केली. क्षणभर गणपत गप्प बसला, पण मोठ्या रकमेचा उल्लेख होताच त्याच्या मनात पुन्हा लोभ जागा झाला. तो म्हणाला, ही गोष्ट सोपी नाही. वैशाली कधीच तयार होणार नाही. भाऊसाहेब शांतपणे म्हणाले, तू आधी तिच्यासोबत बोल, बाकीची काळजी मी घेतो. त्या दिवशी संध्याकाळी गणपत घरी परतला. योग्य वेळ साधून त्याने वैशालीसोबत हा विषय काढला. गणपतचं बोलणं ऐकताच वैशाली पूर्णपणे हादरली. ती ठाम आवाजात म्हणाली, बाबा, माझ्या मुलीबाबत असा विचारसुद्धा करू नका. मी कोणत्याही परिस्थितीत तिचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही. गणपतने तिला पैशाचं आमिष दाखवलं, घरच्या गरिबीची आठवण करू दिली आणि अनेक प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला. पण वैशाली आपल्या निर्णयावर ठाम राहिली. त्यांच्यात बराच वेळ वाद झाला. घरातील वातावरण तणावपूर्ण बनलं. हे सगळं राणीनं नकळत ऐकलं. तिच्या मनावर या संभाषणाचा खोल परिणाम झाला. घरात नेमकं काय सुरू आहे याबद्दल तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. तिला आई, आजोबा आणि सरपंच यांच्या वागण्यात काहीतरी गंभीर चूक असल्याची जाणीव होऊ लागली. त्या रात्री राणीला अजिबात झोप लागली नाही. तिच्या मनात भीती, संभ्रम आणि अस्वस्थता याचं वादळ सुरू होतं. पुढे काय होणार या विचाराने ती पूर्ण रात्र जागीच राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, पण घरातलं वातावरण अजूनही तणावपूर्ण होतं. गणपत पाटीलने पुन्हा एकदा वैशालीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, आपण खूप गरिबीत आहोत. एवढी मोठी संधी पुन्हा मिळणार नाही. एकदा शांतपणे विचार कर. वैशाली यावेळी अधिक ठामपणे म्हणाली, मी माझ्या मुलीच्या भविष्याशी कोणतीही परिस्थितीत तडजोड करणार नाही. पैशासाठी मी तिचं आयुष्य कधीच पणाला लावणार नाही. हे ऐकताच गणपतला राग आला. तो मोठ्या आवाजात ओरडू लागला, माझं ऐकणार नसाल तर या घरात राहण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. मग प्रत्येकाने आपापला मार्ग शोधा. त्यावेळी स्वाती देखील पुढे आली. ती वैशालीच्या बाजूने उभी राहत म्हणाली,
बाबा ताईबरोबर बोलत आहे. राणी अजून लहान आहे, तिच्यावर असा अन्याय होऊ देता कामा नये. गणपत आणखी संतापला. त्याने दोघींशी वाद घालायला सुरुवात केली. बराच वेळ घरात मोठ्याने बोलचाली सुरू झाल्या. राणी हे सगळे एका कोपऱ्यात शांतपणे पाहत होती. तिच्या मनात एकामागून एक अनेक प्रश्न निर्माण होत होते. घरात इतके दिवस नेमकं काय सुरू होतं? आई आणि काकू इतक्या अस्वस्थ का आहेत? आजोबा इतके बदलले कसे? तिला जाणवत होतं की अनेक दिवसांपासून तिच्यापासून काहीतरी गोष्टी लपवल्या जात आहे. संध्याकाळी गणपत पुन्हा दारू पिऊन घरी आला. त्याची अवस्था पूर्वीपेक्षा जास्त बिघडलेली होती. घरात प्रवेश करताच तो पुन्हा वैशाली आणि स्वातीवर ओरडू लागला. मी सांगितलेलं जर मान्य केलं नाही तर उद्यापासून या घरात तुमच्यासाठी जागा नाही. दोघींनीही त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. वैशाली म्हणाली, बाबा कृपया शांत व्हा, आपण बसून बोलू, भांडणाने काही मार्ग निघणार नाही. पण गणपत काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. रात्री उशिरापर्यंत घरामध्ये तणावाचं वातावरण कायम राहिलं. शेवटी सगळेजण आपापल्या खोलीत गेले. राणी मात्र झोपू शकत नव्हती. तिने दिवसभर घडलेल्या प्रत्येक गोष्टीचा विचार सुरू केला. घरात वाढत चाललेला लोभ, पैशांसाठी होत असलेला वाद आणि आईच्या चेहऱ्यावर दिसणारी असहाय्यता तिच्या डोळ्यासमोर सतत फिरत होती. त्या रात्री तिला पहिल्यांदा असं वाटलं की या घरात काहीतरी मोठं आणि भयंकर घडण्याची शक्यता आहे. तिच्या मनात भीती होती, राग होता आणि आपल्या आईचं संरक्षण करण्याची तीव्र भावना देखील होती. तिला माहीत नव्हतं की पुढचा दिवस तिच्या आयुष्यात असा वळण घेऊन येईल ज्यामुळे या कुटुंबाचं भविष्य कायमचं बदलून जाईल. रात्र शांतपणे पुढे सरकत होती. घरातील सगळेजण आपापल्या खोलीत गेले होते. मात्र सर्वत्र शांतता होती. पण राणीच्या मनात मात्र विचारांचं वादळ सुरू होतं. तिने दिवसभर घडलेल्या प्रत्येक गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार केला. घरात पैशासाठी सुरू असलेला लोभ, आई आणि काकीवर येत असलेला मानसिक ताण, आजोबाचं बदललेलं वागणं आणि स्वतःच्या भविष्याबद्दल झालेली चर्चा, हे सगळं तिच्या मनाला अस्वस्थ करत होतं. रात्रभर तिच्या डोळ्याला झोप आली नाही. पहाट जवळ येत असताना तिने एक कठीण निर्णय घेतला. तिला वाटलं की हे सगळं आता थांबवलं पाहिजे. त्या क्षणी तिचा राग आणि मानसिक तणाव इतका वाढला की तिने चुकीचा मार्ग निवडला. रागाच्या भरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या घटनेत वैशाली, स्वाती आणि गणपत या तिघांचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर राणी पूर्णपणे हादरली. तिला आपण काय केलं आहे याची जाणीव होताच तिचे हातपाय थरथर कापू लागले. घाबरलेल्या अवस्थेत ती घराबाहेर पडली आणि शेजारी राहणाऱ्या शांता काकूच्या घरी धावत गेली. रात्री उशिरा दारावर झालेली जोरदार टकटक ऐकून शांता काकूंनी दार उघडलं. दारात उभी असलेली राणी घाबरलेली रडत होती आणि तिची अवस्था पाहून त्या पूर्णपणे हादरल्या. त्यांनी तिला शांत केलं आणि काय घडलं ते विचारलं. राणीने रडत रडत घरात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या घटना, पैशाच्या लोभामुळे वाढलेले वाद, स्वतःवर आलेला मानसिक ताण आणि त्यानंतर घडलेली दुर्दैवी घटना याबद्दल सांगितलं. हे ऐकताच शांता काकूंनी वेळ न दवडता गावातील इतर लोकांना बोलावलं आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घराची पाहणी केली, पुरावे गोळा केले. तिने मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला. तपासादरम्यान सरपंच भाऊसाहेब याच्याविषयी अनेक महत्त्वाची माहिती समोर आली. त्यांच्या भूमिकेची चौकशी करण्यात आली आणि त्यांनाही पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आलं. दुसरीकडे राणीला कायदेशीर प्रक्रियेनुसार ताब्यात घेण्यात आलं. तिचं निवेदन नोंदवण्यात आलं आणि संपूर्ण प्रकरण न्यायालयापुढे मांडण्याची तयारी सुरू झाली. आता पुढे या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देणार, या संपूर्ण घटनाक्रमात कोणाची किती जबाबदारी ठरणार आणि लोभ, चुकीचे निर्णय आणि नैतिक अधपतनामुळे उद्ध्वस्त झालेल्या या कुटुंबाची कहाणी कोणता संदेश देऊन जाणार याचे उत्तर पुढील घडामोडीमुळे मिळणार होतं. या घटनेनंतर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. सकाळ होताच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. प्रत्येकाच्या तोंडी एकच चर्चा होती. काही जणांना या घटनेवर विश्वास बसत नव्हता, तर काही जण या कुटुंबाच्या दुर्दैवी अंताबद्दल हळहळ व्यक्त करत होतं. पोलिसांनी संपूर्ण घराला सुरक्षा घेराव घातला. घटनास्थळाचं बारकाईने निरीक्षण करण्यात आलं. घरातून मिळालेल्या वस्तू, साक्षीदारांची माहिती आणि इतर पुरावे गोळा करण्यात आले. शेजारी राहणाऱ्या लोकांचे जबाब देखील नोंदवण्यात आले. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.